वडिलांनी काम जेवढं केलंय तेवढं मुलगा सुद्धा ते त्यांची चाकोरी धरणारच ना. हा, कामाची चाकोरी ती धरणार म्हणून जनता सुद्धा त्यांच्या कर्डिले साहेबाचेच माग राहणार आहे ना. बापाने जे पुण्य केलं तेच मुलगा करून राहिला ना. बरं आता हे मोकाटे म्हणून प्रतिस्पर्धी उमेदवार आहे. हा दादाच आहे. हा, हे काय याच रेकॉर्ड आहे ना, पेपर मध्ये वाचलेलं आहे ना आम्ही. हा कसा माणूस आहे हा गुंडाळा. राहुरी मतदारसंघात कोण निवडून येईल? कर्डिले येणार 100%. विरोधक? विरोधक काय यांना सुपडा साप होणार आहे यांचा. वातावरण तर सध्याला भाजपचं सध्याला, आणि आपले अक्षयदादा कडेलेच झाले पाहिजे. कारण स्वर्गीय शिवाजी कडेले यांनी भरपूर कामं केलेले वांबोळी म्हणजे तिन्ही तालुक्यात कामं यांचे भरपूर झालेले. फक्त त्यांच्या जाण्याने काय खूप पोकळी निर्माण झाली, ती आता आपल्या अक्षयदादा ही भरून काढतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे 101% 1,00,000-1,50,000 मतदारांनी अक्षयदादा निवडून येतील. बरं शिवाजीराव कडिले आमदार नव्हते तरी पण त्यांचा जनसंपर्क काही कमी नव्हता. ते कंटिन्यू भेटीगाठी घेत राहायच्या. तर शिवाजीराव कडिलेंसोबतची एखादी आठवण किंवा कधी आले भेटले किंवा काही असा एखादा किस्सा? हां, शिवाजी कडेले आता म्हणजे आमदार व्हायच्या इथं आलते, आमच्या घरी चालते, बंधूच्या घरी आलते. तर आमची गाठभेट झाली. त्यांनी फक्त सांगितलं हो असं का मला निवडून द्या, मी भरीव काम करीन असं तसं. आमचा परिचय त्यावेळेस फर्स्ट टाईम झाला होता. व्यापाऱ्यांनी त्यांना खूप साथ दिली, निवडून आणलं, आणि त्यांनी जो शब्द दिलता आम्हाला तो त्यांनी पार पाडला. त्यांनी भरपूर कामं केली पेटीजबद्दल. IMAX दिवे बसवले, पाण्याची प्रॉब्लेम होतो सॉल्व केला, लाईट संदर्भात होतं ते बी त्यांनी सॉल्व केला. आणि त्यांच्याकडं फोनवर फोन केला, हो साहेब असं असं काम आहे, तर काम होईल का, ते तुम्ही शब्द टाका तुमचे काम होणार. आणि त्यांनी जे शब्द दिले आम्ही जे सांगितलं हो का आमचं फलानं काम तुमच्याकडे आहे, त्यांनी जे सांगितलं ते त्यांनी आज पण त्यांनी काम सगळे पार पाडले.